Good morning, student. Standard 8 Mathematics, Rational and Irrational number. In previous video, we have to see decimal representation of rational number. In new point, that is the काय म्हणणार आहे त्या ठिकाणी irrational number. Irrational number म्हणजे काय? तर त्याला आपण अपरिमेय संख्या असं त्या ठिकाणी म्हणत असतो. आपण ही नंबर लाईन ड्रॉ केलेली आहे. या नंबर लाईनवर आपण जर बघितलं, in addition to rational numbers, there are many more numbers. on काय येणार आहे त्या ठिकाणी नंबर लाईन. दे आर नॉट रॅशनल नंबर. म्हणजे आपण संख्या रेषा जी काढलेली आहे त्या संख्या रेषेवर आपण काय म्हणतो त्या ठिकाणी रॅशनल नंबर्स असणार आहे. मात्र हे रॅशनल नंबर सोडून अजूनही काही संख्या असणार आहेत किंवा अजूनही काही नंबर असणार आहेत. ते कसे असणार आहेत? ते रॅशनल असणार नाही. म्हणजे ते रॅशनल असणार नाहीत म्हणजेच काय असणार आहेत? दे आर काय म्हणणार आहेत? पण त्या ठिकाणी इरॅशनल नंबर्स असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. म्हणजे आपण काय सांगणार? इन ॲडिशन टू रॅशनल नंबर्स देर आर मेनी मोर नंबर्स ऑन काय सांगितलं त्या ठिकाणी नंबर लाईन. दे आर नॉट अ रॅशनल नंबर्स दॅट इज दे आर काय सांगितलं त्या ठिकाणी इरॅशनल नंबर. आणि त्यातलाच एक आपण घेणार आहे. तर आपण इथं दाखवलेलं आहे रूट 2 आपण म्हणतो. जे स्क्वेअर रूट ऑफ द 2 चे आहे इज काय म्हणतो आपण त्या ठिकाणी इरॅशनल नंबर. मग हा स्क्वेअर रूट आपण काय करत होतो? इथं नंबर लाईन काढली तर इथं 0 घेत होतो. इथं नंबर लाईनवर आपण ह्या संख्या त्या ठिकाणी काय करतो? दाखवतो. आता आपण रूट 2 आपण जी घेतली ही संख्या आपण या ठिकाणी काय करायची? ही इरॅशनल नंबर आहे आणि ही नंबर लाईनवर आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी दाखवायची आहे. ही कशा पद्धतीने आपण ते दाखवू शकतो ते आपण आज बघणार आहे. आणि म्हणून आपण लिहिलं येतं टू शो द काय सांगितलं त्या ठिकाणी नंबर रूट 2 ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी नंबर लाईन. म्हणजे वर्गमुळातील ही संख्या अपरिमेय संख्या आहे आणि ही अपरिमेय संख्या आपण काय करायचं त्या ठिकाणी संख्या रेषेवर त्या ठिकाणी दाखवणार आहे. 2 ही काय सांगितली? इट इज अ इरॅशनल नंबर सांगितलेला आहे आणि हा नंबर आपल्याला काय करायचा आहे? नंबर लाईनवर त्या ठिकाणी ड्रॉ करायचा. सुरुवातीला आम्ही काय करणार आहे? फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ द काय करणार आहे त्या ठिकाणी नंबर. म्हणजे एक नंबर लाईन आपण काय करायचं या ठिकाणी ड्रॉ करून घेतलेली आहे. इथं आपल्याला सगळ्यांना दिसल्या ही नंबर लाईन आपण काय केली या ठिकाणी ड्रॉ केली. आता ऑन दिस नंबर लाईन आपण जर घेतलं वी हॅव टू शो द काय करणार आहे त्या ठिकाणी पॉईंट ए. आता इथं कुठं तर आपण काय घेऊया? ओ पॉईंट घेऊ. म्हणजे आपला 0 पॉईंट घेतला आणि त्या 0 पॉईंटला आपण त्या ठिकाणी नाव दिलं. त्या पॉईंटचं नाव काय दिलं त्या ठिकाणी ओ दिलं. म्हणजे शून्य जो आहे त्या शून्याचं नाव काय दिलं? ओ दिलं. आता इथे सम डिस्टन्सवर आम्ही काय करणार आहे? एक पॉईंट आपण दिले त्या ठिकाणी आणि त्या पॉईंटला नाव काय दिलं त्या ठिकाणी? ए पॉईंट. म्हणजे आम्ही काय घेतला? ए घेतला. ए पॉईंट जिथे घेतलेला आहे तिथे नंबर्स किती घेणार आहे त्या ठिकाणी? 1. जे एक आपण त्या ठिकाणी घेणार. म्हणजे एक जो बिंदू आहे सॉरी एक हा पॉईंट आहे तिथं पॉईंट्स कुठला दिला आपण त्या ठिकाणी? ए दिले. मग काय करायचं आहे? ॲट धिस पॉईंट वी हॅव टू ड्रॉ काय करणार आहे त्या ठिकाणी? परपेंडिक्युलर. म्हणजे पॉईंट ए जिथे तुम्हाला दिसतो तिथं आम्ही काय करणार आहे? परपेंडिक्युलर ड्रॉ. आपण प्रोट्रॅक्टर घ्यायचा, हा पॉईंट ए वर ठेवायचा आणि इथं काय करायचा? 90 डिग्री जो आहे तो अशा पद्धतीने काय करायचा? परपेंडिक्युलर ड्रॉ करून घ्यायचा. आपण वी हॅव टू ड्रॉ इन दिस वे. दिस परपेंडिक्युलर ड्रॉन ॲट द पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी? ए का सांगितलं. आता ह्या पॉईंटवर म्हणजे आम्ही हा जो परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे त्याला नाव काय दिलं आपण त्या ठिकाणी? एल दिलं. म्हणजे लाईन एल आपण त्याला त्या ठिकाणी घेतलेला आहे. ड्रॉ लाईन एल परपेंडिक्युलर टू द काय सांगितलं त्या ठिकाणी? नंबर लाईन टू द पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी? ए सांगितलं. आता आपल्याला काय करायचं आहे? टेक अ पॉईंट पी ऑन अ लाईन एल सच दॅट. कसं घ्यायचं आहे? तर जेवढं डिस्टन्स आमचं ओए आहे म्हणजे ओए डिस्टन्स जेवढं आहे तेवढं डिस्टन्स काय घ्यायचं आहे आम्हाला त्या ठिकाणी? ए पी घ्यायचं. आम्ही काय सांगितलं? टेक पॉईंट पी. दिस इज पॉईंट पी ऑन लाईन कशाला घेतला त्या ठिकाणी? एल. कशा पद्धतीनं? सच दॅट सांगितलेलं आहे. दिस ओए विच इज इक्वल टू काय घेणार आहे त्या ठिकाणी? ए पी घेणार. ओएचं जेवढे डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स कुणाचं असणार आहे? एपीचं. मग ओए डिस्टन्स किती आहे त्या ठिकाणी? 1 युनिट आहे. हा 1 युनिट आहे म्हणून ओपी डिस्टन्स सुद्धा किती झालं त्या ठिकाणी? 1 युनिट त्या ठिकाणी झालेलं आहे. ते ड्रॉ काय केलं त्या ठिकाणी? सेगमेंट ओपी. आता सेगमेंट ओपी आपल्याला काय करायचं या ठिकाणी? ड्रॉ करून घ्यायचं. म्हणजे ओ पॉईंट आणि पी पॉईंट काय करायचं आपल्याला या ठिकाणी? जॉईन करून घ्यायचं. म्हणजे अशा पद्धतीने वी हॅव टू ड्रॉ काय केलं त्या ठिकाणी? सेगमेंट ओपी. आता सेगमेंट ओपी ड्रॉ केल्यामुळे इथं काय तुम्हाला दिसतोय? तर हा राईट अँगल ट्रायंगल दिसतोय. ट्रायंगल पी ए ओ किंवा ट्रायंगल ओ ए पी हा काय झाला त्या ठिकाणी? फॉर्म झाला. म्हणजे ट्रायंगल ओ ए पी हा राईट अँगल ट्रायंगल काय झाला त्या ठिकाणी? फॉर्म झाला. म्हणजे ओ ए पी कसला अँगल आहे त्या ठिकाणी? हा राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी काय झालेलं आहे त्या ठिकाणी? फॉर्म झाला.
आता राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झाला तर म्हणजेच आम्ही काय सांगणार, इन ट्रायंगल OAP आपण सांगणार आहे अँगल OAP विच इज इक्वल टू काय मिळणार मला त्या ठिकाणी 90 डिग्री, आणि म्हणून हा राईट अँगल ट्रायंगल झाला. मग आता राईट अँगल ट्रायंगल झाला तर आपण काय करणार, इथं पायथागोरस थेरम यूज करणार आहे. मग आपण इथं लिहूया बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरमनुसार काय म्हणतो, हा 90 आहे, 90 च्या ऑपोजिटची साईड असते, म्हणजे ऑपोजिट साईड कोण आहे त्या ठिकाणी OP आहे, ती काय मिळाली आम्हाला त्या ठिकाणी हायपोटेनियस. ती काय मिळाली आम्हाला हायपोटेनियस, आणि राहिलेल्या दोन काय मिळाले ना रिमेनिंग साईड, एक OA साईड मिळाली, दुसरी कुठली मिळाली त्या ठिकाणी AP मिळाली. मग पायथागोरस थेरम काय सांगते त्या ठिकाणी हायपोटेनियस स्क्वेअर आपण म्हणतो, म्हणजे हा हायपोटेनियस स्क्वेअर कोणाला, हा OP स्क्वेअर विच इज इक्वल टू काय म्हणतो त्या ठिकाणी वन साइड स्क्वेअर प्लस काय म्हणतो त्या ठिकाणी अदर साइड स्क्वेअर. मीन्स आम्ही इथं काय लिहिणार OP स्क्वेअर विच इज इक्वल टू काय म्हणणार त्या ठिकाणी OA स्क्वेअर घेणार प्लस काय घेतलं त्या ठिकाणी AP स्क्वेअर. म्हणजे काय घेतला दिस OP स्क्वेअर म्हणजे कोणाला पहा हायपोटेनियस स्क्वेअर विच इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस काय येणार आहे साइड स्क्वेअर. ती साइड काय त्या ठिकाणी AP आहे म्हणून AP स्क्वेअर घेतला, दिस साइड काय त्या ठिकाणी OA आहे म्हणून OA स्क्वेअर घेतला. म्हणजे OP स्क्वेअर विच इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस काय मिळालं त्या ठिकाणी AP स्क्वेअर. आता आपण काय करूया, देन वी हॅव टू सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू. आता OA ची व्हॅल्यू जी आहे ती इथून इथपर्यंतची व्हॅल्यू ती आहे आमची 1 आहे म्हणून OA ची व्हॅल्यू आम्ही काय सबस्टिट्यूट केली त्या ठिकाणी 1 केली प्लस AP असं आहे व्हॅल्यू काय त्या ठिकाणी 1 किंवा आपण इथे लिहिले OA इज इक्वल टू AP इज इक्वल टू काय लिहिले 1 लिहिले म्हणजे OA ची व्हॅल्यू 1 स्क्वेअर लिहिली, AP असं आहे व्हॅल्यू काय दिली त्या ठिकाणी 1 स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर किती येतोय 1 प्लस दिस 1 स्क्वेअर आहे व्हॅल्यू 1 1 प्लस 1 काय आलं त्या ठिकाणी विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी 2. हेच आम्ही काय सांगणार OP स्क्वेअर विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी 2 मिळालं. आता OP स्क्वेअर ची व्हॅल्यू 2 मिळाली असेल तर याचं रूट आम्हाला काढायचं आहे, रूट काढलं तर आम्ही काय सांगणार OP विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी रूट 2. म्हणजे आम्हाला OP ची व्हॅल्यू जी आहे ती किती मिळाली त्या ठिकाणी रूट 2 इतकी व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे टेकिंग काय केलं त्या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड घेतलं, ह्याचं स्क्वेअर रूट निघालं, ह्याचं काय निघालं OP मिळालं, त्याचं 2चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून आपण ते काय केलं स्क्वेअर रूटमध्ये घेतलं. म्हणजे वी हॅव टू गेट व्हॅल्यू काय मिळाली OP इज इक्वल टू रूट 2 मिळालं. आता आपण काय घ्यायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे ड्रॉ सेंटर आपण घेणार आहे, म्हणजे इथं आपल्याला आर काढायचं आहे. आता OP डिस्टन्स किती सांगितलं, हा OP जो आहे तो OP विच इज इक्वल टू काय घेतला त्या ठिकाणी रूट 2 घेतला. आता काय झालं आपण त्या ठिकाणी OP टेक काय घ्यायचं या ठिकाणी सेंटर पॉईंट ओला घ्यायचा, OP इतकं डिस्टन्स त्यामध्ये घ्यायचं आपल्या कंपासमध्ये आणि आपण काय करायचं अशा पद्धतीने वी हॅव टू ड्रॉ वर काय करणार त्या ठिकाणी आर्क या ठिकाणी ड्रॉ. आता हे आर्क जे आहे इंटरसेक्ट काय केले आहे त्या ठिकाणी नंबर दे. आता इंटरसेक्ट कुठे केली तर ह्या नंबर लाईनला या पॉईंटला इथे केली आणि त्या पॉईंटला नाव आपण काय दिलं त्या ठिकाणी Q देतो. म्हणजे आम्ही काय केलं डिस्टन्स किती घेतलं OP घेतलं आणि मी इथं काय केली त्या ठिकाणी आर्क केली, दिस आर्क इंटरसेक्ट काय केलं त्या ठिकाणी नंबर लाईन आणि मग जिथं आर्क केल्या जिथं इंटरसेक्ट केल्या त्या पॉईंटला नाव काय दिलं आपण त्या ठिकाणी Q पॉईंट आणि देन दिस डिस्टन्स विच इज इक्वल टू किती असणार आहे त्या ठिकाणी रूट 2. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू शो द काय केलं त्या ठिकाणी स्क्वेअर रूट 2 म्हणजे रूट 2 ऑन काय केलं त्या ठिकाणी नंबर लाईन आपण त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता सिमिलरली जर आपल्याला काय सांगितलं असेल शो दॅट सांगितलं इथं रूट 2 सांगितलं हा पॉझिटिव्ह आहे आपला राईटला बरोबर, जर इथं मायनस रूट 2 असतं तर सेम प्रोसिजर आम्ही केली असती, काय केली असती हा O पॉईंट आपण इथे घेतलेला आहे बरोबर. O पॉईंटच्या इथून काय घेणार आहे असं सिमिलर आपण एक पॉईंट घेऊ इकडे आपण घेऊया अशा पद्धतीने. हा पॉईंट आपण समजा याला R मानू, हे डिस्टन्स काय झालं आता मग दिस डिस्टन्स विच इज इक्वल टू काय झालं त्या ठिकाणी मायनस. परत काय करणार ॲट दिस पॉईंट म्हणजे कोणता पॉईंट R पॉईंट आम्ही काय करणार या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ. काय केलं आपण त्या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ. दिस इज अ परपेंडिक्युलर ड्रॉ केला ॲट दिस पॉईंट कुठला आला त्या ठिकाणी R. परत काय सांगितलं होतं आपल्याला त्या ठिकाणी जेवढं डिस्टन्स काय सांगितलं होतं OA डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स कुठला AP आहे तसंच आपण घेऊया. हा जेवढं डिस्टन्स काय घेतलं त्या ठिकाणी OR डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स काय घेऊया या ठिकाणी R.
इथं काय घेऊया पॉईंट आपण एस पॉईंट. पॉईंट कुठला घेतला एस, म्हणजे आम्ही इथं काय सांगणार ओ आर विच इज इक्वल टू काय घेणार आर एस. मग आपण काय करणार हे दोन पॉईंट जोडून घेऊया. हे दोन पॉईंट काय केले जॉईन केले. हे दोन पॉईंट जॉईन केले आणि जॉईन केल्यानंतर परत काय करायचं आहे इतकं डिस्टन्स म्हणजे ओ एस डिस्टन्स काय घ्यायचं कंपासमध्ये आणि परत काय करायचं ह्या नंबर लाईनला इंटरसेक्ट होईल असा एक काय करायची आर्क काढायची. त्या पॉईंटला आपण नाव दिलं ॲट दिस पॉईंट काय नाव दिलं टी. आणि हा जो पॉईंट असेल तुमचा तो पॉईंट कुठला असणार आहे त्या ठिकाणी मायनस रूट 2. बरोबर आहे. म्हणजे काय सांगणार आहे त्या ठिकाणी द नंबर लाईन इफ वी मार्क काय सांगितले पुस्तकामध्ये तुमच्या दिलं आहे पॉईंट आर त्या ठिकाणी घेतला ऑन द नंबर लाईन टू द काय घेतला त्या ठिकाणी लेफ्ट बोला ॲट द सेम डिस्टन्स ॲज काय घेतलं त्या ठिकाणी ओ क्यू. म्हणजे जेवढे डिस्टन्स आपलं ओ क्यू आहे तेवढ्याच डिस्टन्सवर म्हणजे आता कुठला डिस्टन्स आला ओ टी डिस्टन्सवर वी एवढं काय केलं त्या ठिकाणी इंडिकेट द नंबर काय केलं त्या ठिकाणी मायनस रूट 2 हा आपण कुठल्या बाजूला काढला लेफ्ट साईडला काढलेला आहे. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू शो द काय केलं त्या ठिकाणी नंबर रूट 2 ऑन द काय म्हटलं त्या ठिकाणी नंबर लाईनला आपण अशा पद्धतीने काय करू शकतो सांगू शकतो. इन द प्रिवियस स्टँडर्ड वी हॅव टू लर्न दॅट पाय इज काय सांगितलं त्या ठिकाणी नॉट अ रॅशनल नंबर. आम्हाला काय सांगितले इन द प्रिवियस स्टँडर्ड आपल्याला सांगितलेलं होतं वी हॅव लर्न दॅट पाय इज नॉट काय सांगितले त्या ठिकाणी रॅशनल नंबर. मग रॅशनल नंबर नाही म्हणजेच काय सांगणार दिस पाय इज काय म्हणणार आपण त्या ठिकाणी इरॅशनल नंबर म्हणणार. पाय हे काय सांगितलं होतं रॅशनल नंबर नाही आहे इज नॉट अ रॅशनल नंबर रॅशनल नंबर नाही म्हणजेच पाय हा काय झाला त्या ठिकाणी रॅशनल नंबर. आणि म्हणून फॉर कॅल्क्युलेशन पर्पज वी हॅव टू टेक द व्हॅल्यू ऑफ पाय. ह्या कॅल्क्युलेशनसाठी पायची व्हॅल्यू आम्ही काय ठेवतो त्या ठिकाणी 22 अपॉन काय ठेवतो त्या ठिकाणी 7 ठेवतो. और काय म्हणतो आपण त्या ठिकाणी 3.14 म्हणजे आपण इतर 22 अपॉन 7 घेतो किंवा त्याची व्हॅल्यू काय टाकतो त्या ठिकाणी 3.14 असं आपण त्या ठिकाणी घेतो. विच आर व्हेरी क्लोज टू द काय घेतलं त्या ठिकाणी पाय घेतले. बट काय सांगितलं त्या ठिकाणी 22 अपॉन 7 म्हणजे 22 अपॉन 7 असेल किंवा 3.14 आर काय सांगितलं त्या ठिकाणी रॅशनल नंबर. काल आपण डेसिमल फ्रॅक्शनचं जे बघितलं होतं डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर याच्यामध्ये आपण बघितलं होतं की 22 अपॉन 7 जर आपण घेतलं तर त्या ठिकाणी काय होतं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म आपल्याला काल बघायला मिळालेला होता. म्हणजे इथं काय सांगणार आहे बट 22 अपॉन 7 और काय असेल त्या ठिकाणी 3.14 आर काय सांगितलं त्या ठिकाणी रॅशनल नंबर. द नंबर्स विच कॅन बी शोन बाय पॉईंट्स ऑन अ नंबर लाईन कॉल्ड ॲज काय म्हटले नंबर लाईन आर कॉल्ड ॲज काय म्हटले त्या ठिकाणी रिअल नंबर्स असं म्हटले. म्हणजे नंबर विच कॅन बी शोन बाय पॉईंट्स ऑफ अ नंबर लाईन. द नंबर्स विच कॅन बी शोन बाय पॉईंट्स ऑफ अ नंबर लाईन आर कॉल्ड ॲज काय म्हणतो आपण त्या ठिकाणी रिअल नंबर म्हणतो. वी हॅव सीन दॅट ऑल रॅशनल नंबर्स कॅन बी शोन बाय पॉईंट्स ऑफ अ नंबर लाईन देअरफॉर ऑल रॅशनल नंबर्स आर काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी रिअल नंबर. म्हणजे जेवढे सगळे रॅशनल नंबर्स आहेत ते सगळे कसे आहेत त्या ठिकाणी रिअल नंबर्स असं म्हणणार आहे. आणि देअर आर इन्फानाइटली मेनी इरॅशनल नंबर्स आर ऑन द काय म्हणणार आहे त्या ठिकाणी नंबर लाईन. हे संख्या देखील काय त्या ठिकाणी वास्तव संख्या आहे. म्हणजे काय वाक्य सांगितलं देअर आर इन्फानाइटली मेनी इरॅशनल नंबर्स ऑन द काय सांगणार आहे त्या ठिकाणी नंबर लाईन. आता रूट 2 जो आहे तो काय सांगितलं त्या ठिकाणी इज अन इरॅशनल नंबर सांगितले. त्याच पद्धतीनं तुमच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. तो हा काय सांगितलं त्या ठिकाणी रूट 2 इट इज काय सांगितले इरॅशनल नंबर्स. आणि मग सांगितले नोट द नंबर लाईक काय सांगितले 3 रूट 2 असेल 7 प्लस रूट 2 असेल 3 मायनस रूट 2 असेल. आर ऑल्सो काय असणार आहे त्या ठिकाणी इरॅशनल नंबर्स बिकॉज काय सांगितलंय 3 रूट 2 इज काय त्या ठिकाणी रॅशनल. देन काय सांगितलं त्या ठिकाणी 3 रूट 2 अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी 3 ऑल्सो बी काय सांगितलं त्या ठिकाणी रॅशनल नंबर. वी लर्न टू शो रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. म्हणजे आपण रॅशनल नंबर काय करतो नंबर लाईनवर त्या ठिकाणी शो करू शकतो. त्याच पद्धतीने वी हॅव टू शो द काय करणार आहे त्या ठिकाणी इरॅशनल नंबर्स ऑन द काय करणार आहे त्या ठिकाणी नंबर लाईन. आणि त्यातलंच रूट 2 आपण आता काय केलं त्या ठिकाणी नंबर लाईनवर कशा पद्धतीने दाखवलं जातं हे आपण आता बघितलेलं आहे. त्याच पद्धतीनं रूट 3 असेल रूट 5 असेल रूट 7 असेल
या संख्या सुद्धा आपण नंबर लाईनवर कशा पद्धतीने दाखवू शकतो याचा स्टडी आता आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. हिअर वी हॅव टू टेक अन क्वेश्चन. द नंबर रूट 2 इज शोन ऑन द नंबर लाईन. स्टेप्स आर गिवन टू शो काय सांगितलं त्या ठिकाणी रूट 3 ऑन द नंबर लाईन युजिंग काय सांगितलं त्या ठिकाणी रूट 2. फिल इन द बॉक्सेस प्रॉपरली अँड कंप्लीट द काय सांगितलं त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी. म्हणजे आता आपण जे घेतलेलं रूट 2 आपण नंबर लाईनवर त्या ठिकाणी दाखवलं होतं. ते दाखवल्यानंतर आपल्याला काही काही दिलेले आहेत, स्टेप्स दिलेले आहेत की त्या स्टेपच्या मदतीनं आपल्याला काय करायचं आहे, त्या नंबर लाईनवर आता आम्हाला काय करायचं आहे, रूट 3 जे आहे ती त्या ठिकाणी दाखवायचं आहे. आणि मग तिथे सांगितलं फिल इन द बॉक्सेस प्रॉपरली अँड कंप्लीट द काय सांगितलं त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी. म्हणजे खाली दिलेले जे बॉक्स आहेत रिकाम्या जागा आपण म्हणतो हे बॉक्स आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आणि मग ह्या नंबर लाईनवर आपल्याला रूट 3 हे नंबर काय करायचे त्या ठिकाणी नंबर लाईनवर त्या ठिकाणी शो करायचं. पण इथं फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये पहिली स्टेप जी दिलेली आहे ती काय सांगितलेली आहे, द पॉईंट क्यू ऑन द नंबर लाईन शोज द काय सांगितलं त्या ठिकाणी नंबर. आता नंबर लाईनवर एक पॉईंट क्यू त्या ठिकाणी दिलेला आहे. हा दिस इज अ पॉईंट काय दिला त्या ठिकाणी क्यू दाखवतो. पॉईंट क्यू, द पॉईंट क्यू ऑन द नंबर लाईन शोज द नंबर. आता क्यू जो पॉईंट दिसतोय त्या ठिकाणी तिथं नंबर किती केला, शोज द नंबर. आम्ही काय सांगणार आहे, दिस शोज द नंबर काय सांगितलं त्या ठिकाणी रूट 2 सांगितलं. म्हणजे पॉईंट क्यू जो आहे त्या पॉईंट क्यूचा ठिकाणचा पॉईंट किती व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी रूट 2 इतकी व्हॅल्यू त्या ठिकाणी घेतलेली आहे. परत सांगितलं अ लाईन परपेंडिक्युलर टू द नंबर लाईन इज ड्रॉन टू द पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी क्यू सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण पॉईंट आर इज ॲट अ युनिट डिस्टन्स फ्रॉम क्यू ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी लाईन. म्हणजे पहिल्यांदा आम्हाला काय केलं पाहिजे तर रूट 2 त्या ठिकाणी दाखवला पाहिजे. म्हणजे आपण पहिल्यांदा मागाशी जसं घेतलं होतं त्या पद्धतीने काय करायचं, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून घेऊया. हा इथं पहिल्यांदा परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेऊया. हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला. दिस इज अ लाईन काय सांगितलं होतं त्या ठिकाणी एल. हा पॉईंट आपण काय कन्सिडर करूया, ए टू ए. जेवढं डिस्टन्स काय होतं आपलं त्या ठिकाणी ओए डिस्टन्स होतं तेवढं सेम डिस्टन्स काय घ्यायचं आपल्याला इथं एपी घ्यायचं. जी एपी मागाशी आपण प्रोसिजर केली तीच प्रोसिजर मी रिपीट करायला लागलो. एपी डिस्टन्स घ्यायचं. त्यानंतर वी हॅव टू जॉईन द पॉईंट काय केलं त्या ठिकाणी ओ आणि पी. हे पॉईंट काय केलं, जॉईन केलं. जॉईन केल्यानंतर काय झालं, दिस हॅविंग व्हॅल्यू 1, दिस हॅविंग व्हॅल्यू 1 आणि ही व्हॅल्यू आम्हाला काय मिळाली त्या ठिकाणी रूट 2 मिळालं. मग आम्ही काय केलं होतं, टेक अ डिस्टन्स काय घेतलं होतं त्या ठिकाणी ओपी. मेन काय घेतलं होतं त्या ठिकाणी कंपास आणि मेन का आर्क काढली होती आणि ॲट दिस पॉईंट वी हॅव टू काय मिळालं होतं त्या ठिकाणी रूट 2. आणि पहिल्यांदा आम्ही इथं काय केलं, हा जो पॉईंट तुम्हाला दिसतोय इथं काय केलं ॲट द पॉईंट क्यू वी हॅव टू फर्स्ट शोध काय केलं त्या ठिकाणी रूट 2. आता काय सांगितलं, हा रूट 2 जो आहे त्या रूटच्या 2च्या ठिकाणी सुद्धा आम्हाला काय करायचं तर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. ॲट दिस पॉईंट वी हॅव टू ड्रॉ काय करणार त्या ठिकाणी परपेंडिक्युलर. आता परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर अशा पद्धतीने परपेंडिक्युलर ड्रॉ केला. वी हॅव टू ड्रॉ काय केलं त्या ठिकाणी परपेंडिक्युलर ॲट द पॉईंट काय केलं त्या ठिकाणी क्यू केलं. म्हणजे आम्ही काय सांगणार, दिस पॉईंट जो आर क्यू असेल तो परपेंडिक्युलर ऑन द नंबर लाईन घेतला किंवा आपण काय सांगणार आहे ओ क्यू वगैरे. आता काय डिस्टन्स घ्यायचा आहे, हा ओ क्यू डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये हा ओ क्यू आणि तेवढंच डिस्टन्स कशामध्ये घेणार त्या ठिकाणी, सॉरी ओ क्यू घेतलं आणि आमचा हा जो जेवढं डिस्टन्स आहे एपी डिस्टन्स तेवढं डिस्टन्स काय घ्यायचं त्या ठिकाणी युवा डिस्टन्स. म्हणजे आपण काय सांगितलंय, अ लाईन परपेंडिक्युलर टू द नंबर लाईन इज ड्रॉन टू द पॉईंट क्यू. पॉईंट आर इज अ युनिट डिस्टन्स आहे. म्हणजे ते जे आर जो आहे ते डिस्टन्स किती आहे त्या ठिकाणी युनिट डिस्टन्स. म्हणजे आम्ही इथं काय सांगणार, ओ ए जे डिस्टन्स आहे हा सॉरी ओ क्यू जे डिस्टन्स आहे ते ओ क्यू डिस्टन्स किती घेतलं त्या ठिकाणी रूट 2 घेतलं. आणि इथं असणारं क्यू आर जे डिस्टन्स आहे ते क्यू आर डिस्टन्स किती घेतले त्या ठिकाणी युनिट घेतले. आर इज पॉईंट आर इज ॲट अ युनिट डिस्टन्स फ्रॉम द काय सांगितलं क्यू ऑन द लाईन. आता परत काय सांगितलं त्यांनी तिथं ड्रॉ एक करायला सांगितलं आहे. ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल कुठला आहे त्या ठिकाणी ओ आहे. म्हणजे इथं आपण घेऊया हा
ट्रायंगल कुठला ड्रॉ केला आपण, ट्रायंगल ORQ हा काय केला आपण या ठिकाणी ड्रॉ केलेला. बाय ड्रॉइंग अ सेगमेंट काय केलं त्या ठिकाणी OR हा त्या ठिकाणी जॉईन केला आणि मिळाला. मग इथं सांगितले लेंथ OQ इज इक्वल टू √2 आणि QR इज इक्वल टू 1. इथं दिले लेंथ OQ इज इक्वल टू √2 आणि QR इज इक्वल टू काय दिले त्या ठिकाणी 1. लेंथ काय सांगितलं बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम का, तर हा R Q आणि O हा कसला आहे त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणून हा 90 डिग्री असल्यामुळे तो पायथागोरस थेरम यूज करणार आहे. मग काय सांगितले लेंथ OR स्क्वेअर विच इज इक्वल टू लेंथ OQ स्क्वेअर प्लस काय सांगितलं लेंथ QR स्क्वेअर. आता इथं OQ ची व्हॅल्यू किती आहे, तर OQ व्हॅल्यू काय सांगितलं त्या ठिकाणी √2 सांगितलं, म्हणजे इथं व्हॅल्यू काय ठेवली आपण √2 ठेवली, प्लस लेंथ QR ची व्हॅल्यू किती सांगितल्या 1 ठेवली, म्हणून इथं काय लिहिलं 1 स्क्वेअर, म्हणजे √2 चा स्क्वेअर प्लस 1 काय घेतला त्या ठिकाणी स्क्वेअर. आता √2 चा स्क्वेअर किती येतोय त्या ठिकाणी 2 येतोय आणि 1 चा स्क्वेअर किती येतोय त्या ठिकाणी 1. मग हा 2 + 1 किती झाला त्या ठिकाणी 3 झाला. म्हणजे आम्ही काय सांगणार लेंथ OR आहे लेंथ OR स्क्वेअर दिस लेंथ OR स्क्वेअर विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी 3 मिळालं. आणि मग आपल्याला ह्याचं काय करायचं रूट काढायचं आहे, म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड घेतलं तर लेंथ OR विच इज इक्वल टू काय मिळणार त्या ठिकाणी रूट काय मिळालं त्या ठिकाणी, म्हणजे OR ची व्हॅल्यू किती मिळाली √3. इथं आम्हाला दिसतंय हा OR जो आहे त्या OR ची व्हॅल्यू किती घेतली त्या ठिकाणी √3 घेतली. आणि मग आम्ही काय करणार आहे टेक अ डिस्टन्स OR इतका डिस्टन्स काय करायचं आपण कंपासमधून त्या ठिकाणी घ्यायचं एवढं डिस्टन्स आणि इथून काय करायचं त्या ठिकाणी आर्क ड्रॉ ही आर्क ड्रॉ केली. ही आर्क काय केल्या त्या नंबर लाईनला काय झालं त्या ठिकाणी इंटरसेक्ट झालं, ज्या पॉईंटला इंटरसेक्ट झालेली आहे त्या पॉईंटला इथं त्या पॉईंटला नाव काय दिलं आपण त्या ठिकाणी C दिलं आणि ॲट दिस पॉईंट C वी शोधलं काय केलं त्या ठिकाणी जर नंबर कुठला शोध केला त्या ठिकाणी √3 हा पॉईंट नंबर लाईनवर काय केलेला त्या ठिकाणी शोध केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं द पॉईंट C शोध द काय सांगितलं त्या ठिकाणी √3 ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी नंबर लाईन. म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही काय केलं त्या ठिकाणी √2 च्या साहाय्याने √3 हा काय केला त्या ठिकाणी नंबर लाईनवर त्या ठिकाणी दाखवलेला आहे. आता त्याच पद्धतीनं आपल्याला अजून पुढे एक प्रश्न दिलेला आहे शो द नंबर √5 ऑन द नंबर लाईन, शो द नंबर √7 ऑन द नंबर लाईन. हा √5 असेल √7 असेल हे सुद्धा आपण नंबर लाईनवर काय करू शकतो त्या ठिकाणी शो करू शकतो किंवा दाखवू शकतो. एक एक्झाम्पल शो द नंबर √5 ऑन द काय सांगणार आहे त्या ठिकाणी नंबर लाईन. आता नंबर लाईनवर आपण काय करायचं √5 हा या नंबर लाईनवर आपल्याला काय करायचं दाखवायचं. जशी मगाशी आपण √3 नंबर लाईनवर दाखवत असताना जी प्रोसिजर केली ते ज्या स्टेप्स केल्या होत्या त्या स्टेप्स आपण या ठिकाणी करूया. पण घेतलं तर इथं आम्ही काय घेतला हा O पॉईंट घेतला, म्हणजे O पॉईंट आपण जर घेतला असेल त्या O पॉईंटचं जे पॉईंट आहे त्याची किंमत व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 0 आहे. या ठिकाणी काय घेतलं वी हॅव टू प्लेस 1 नंबर, इथं काय घेतलं त्या ठिकाणी 2 घेतला. ऑन द लेफ्ट साइड दिस इज -1 दिस इज काय घेतलं त्या ठिकाणी -2 घेतलं. आता आपल्याला √5 घ्यायचं आहे. √5 घ्यायचं असेल तर मी काय करणार आहे तर या ठिकाणी हा एक पॉईंट मी कन्सिडर करणार आहे. त्या पॉईंटला नाव दिलं त्या ठिकाणी A ची व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी पॉईंट A ची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती दाखवली त्या ठिकाणी 2 घेतली. म्हणजे माझं डिस्टन्स काय झालं लेंथ OA जी आहे ती लेंथ OA विच इज इक्वल टू काय घेणार आहे मी त्या ठिकाणी 2 घेतलं. आता परत काय केलं ॲट द पॉईंट A, म्हणजे हा पॉईंट A तुम्हाला दिसतोय त्या पॉईंट A वर मी काय केलं त्या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ केला, म्हणजे हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला. हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला ही परपेंडिक्युलर लाईन काय केली त्या ठिकाणी ड्रॉ केली. लाईन हा काय झाला या ठिकाणी परपेंडिक्युलर. आता तुम्ही म्हणणार 2च का घेतला 3 का घेतला नाही, तर 2चा स्क्वेअर केला तर 4 येते आणि मी ह्या लेंथ एवर म्हणजे लाईन एवर आपण जी परपेंडिक्युलर ड्रॉन काढला त्याच्यावर मी युनिट डिस्टन्स घेणार आहे. म्हणजे ते तो पॉईंट काय घेणार आहे त्या ठिकाणी एक जो पॉईंट घेणार आहे तिथे ती व्हॅल्यू किती असणार आहे युनिट असणार. म्हणजे आपण इतकी डिस्टन्स कंपासवर घेणार आणि इथे युनिट डिस्टन्स आहे. युनिट म्हणजे काय घेतलं एकच घेतलं. ते तो पॉईंट काय घेतला त्या ठिकाणी R इथे दिऊया इन सच वे दॅट त्याचं डिस्टन्स किती असणार आहे त्या ठिकाणी बघा. म्हणजे लेंथ OA ची व्हॅल्यू किती घेतली 2 घेतली आणि लेंथ AR जो आहे तो AR हॅविंग व्हॅल्यू काय घेतली त्या ठिकाणी 1 घेतली. आता हा काय झाला परत जॉईन करूया आपण हा O पॉईंट आणि R पॉईंट काय केले त्या ठिकाणी जॉईन केले. OR पॉईंट काय केले त्या ठिकाणी जॉईन केले. आता OR पॉईंट जॉईन केला नंतर आम्हाला काय मिळाला ट्रायंगल काय मिळाला OAR इज कर्व right angle triangle
हा काय झाला त्या ठिकाणी फॉर्म झाला. राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झाला असेल तर आम्ही काय लिहिणार लेंथ ओ आरचा स्क्वेअर विच इज इक्वल टू लेंथ काय घेणार त्या ठिकाणी ओ एचा स्क्वेअर प्लस काय घेणार लेंथ ए आरचा स्क्वेअर प्लस लेंथ ए आरचा स्क्वेअर म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल ओ ए आर हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून हा हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू काय म्हणणार आहे साईड स्क्वेअर प्लस काय घेणार आहे त्या ठिकाणी साईड स्क्वेअर. आता याच्या व्हॅल्यू दिलेली आहे व याची व्हॅल्यू किती दिली आम्हाला त्या ठिकाणी 2 दिलेली आहे हा 2 चा स्क्वेअर झाला प्लस ए आरची व्हॅल्यू किती दिल्या 1 दिल्या हा 1 चा स्क्वेअर झाला 2 चा स्क्वेअर किती आला तर 4 आला 1 चा स्क्वेअर किती आला 1 आला 4 प्लस 1 किती आलं त्या ठिकाणी 5 आलं. हेन्स काय म्हणणार लेंथ ओ आर स्क्वेअर विच इज इक्वल टू काय मिळाली व्हॅल्यू आम्हाला 5 आहे. आता आम्हाला ओ आरची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे आम्ही काय करणार टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ द काय सांगणार त्या ठिकाणी बोथ साईड स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड घेतलं तर आम्हाला व्हॅल्यू काय मिळणार लेंथ ओ आर विच इज इक्वल टू काय म्हणणार त्या ठिकाणी रूट 5 आणि ही व्हॅल्यू आम्हाला काय करायचं हा रूट 5 आम्हाला ह्या नंबर लाईनवर काय करायचं त्या ठिकाणी ड्रॉ करायचं. कळालं म्हणजे मी काय केलं मला व्हॅल्यू किती पाहिजे होती रूट 5 पाहिजे होती म्हणून हे डिस्टन्स मी काय केलं हे जे ओ ए डिस्टन्स आहे ते मी कन्सिडर किती केलं त्या ठिकाणी 2 आहे आणि हा ए आर जो आहे तो युनिटच आहे युनिट म्हणजे आपण काय सांगणार आहे 1 सांगणार म्हणून इथं मी व्हॅल्यू लिहिलं ओ ए इज इक्वल टू काय लिहिलं 2 आणि ए आर इज इक्वल टू काय लिहिलं त्या ठिकाणी 1 लिहिलं आणि अशा पद्धतीने मी ओ आरची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली रूट 5 म्हणजे मला इथं व्हॅल्यू काय मिळाली दिस ओ आर हे व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी रूट 5 हा टोटल ओ ए जे डिस्टन्स आहे ते ओ ए डिस्टन्स किती आहे त्या ठिकाणी 2 आहे आणि इथं असणार हे ए आर जे डिस्टन्स आहे हे ए आर डिस्टन्स किती आहे त्या ठिकाणी 1 आहे. मग आम्ही काय करणार हे रूट 5 मिळालं तो परत कंपासमध्ये किती आहे डिस्टन्स घ्यायचं हे ओ आर इतकं डिस्टन्स कंपासमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि कंपासमध्ये घेऊन वी ऑफ एक काय करणार आहे त्या ठिकाणी वी ऑफ मी आर्क घेणार आहे ही आर्क आपण इथं ड्रॉ केली आणि विच इंटरसेक्ट काय झालं त्या ठिकाणी नंबर त्या नंबर लाईनला काय झाली तिथे इंटरसेक्ट झाली ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झालेले आहे त्या पॉईंटला नाव काय दिलं आम्ही त्या ठिकाणी बी पॉईंट दिलं आणि त्याची व्हॅल्यू किती आली त्या ठिकाणी रूट 5 म्हणजे अशा पद्धतीने वी ऑफ टू शोध काय केलं त्या ठिकाणी रूट 5 ऑन द काय केलं त्या ठिकाणी नंबर लाईनला त्या ठिकाणी दाखवलेलं आहे म्हणजे आम्ही काय सांगणार दिस पॉईंट बी शोज द काय सांगितलं त्या ठिकाणी नंबर रूट 5 ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी नंबर लाईन